राजहंसी मोहोर. विषयांचं वैविध्य, आशयाची समृद्धी. 3 ऑक्टोबर 2024 रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी ती भाषा किमान 1,500 ते 2,000 वर्ष प्राचीन असायला हवी. त्या भाषेतील समृद्ध ग्रंथ, अन्य साहित्य परंपरा असावी. हे साहित्य मूळ त्याच भाषेत लिहिलेलं असावं, अनुवादित नसावं. भाषेचा प्रवास अखंडित असावा आणि प्राचीन व सध्याच्या भाषेतील नातं सुस्पष्ट असावं, असे हे निकष आहेत. या पार्श्वभूमीवर यावर्षीचा मराठी भाषा गौरव दिन विशेष असणार आहे. या निमित्तानं राजहंसी मोहर पॉडकास्टच्या विशेष भागात आपल्यासोबत आहेत राजहंस प्रकाशनाचे संपादक डॉक्टर सदानंद बोरसे सर. सर, तुमचं मनापासून स्वागत. धन्यवाद. मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाल्यानं येत्या काळात कोणत्या स्वरूपाचे बदल अपेक्षित आहेत? एखाद्या भाषेला जेव्हा अभिजात दर्जा प्राप्त झालाय असं आपण म्हणतो, तेव्हा ती एक प्रकारची शासन मान्यता किंवा राजमान्यता आहे असं आपल्याला मानायला हवं. याचं कारण कालपर्यंत अभिजात नसलेली भाषा अचानकरित्या ही मान्यता मिळाल्यामुळे अभिजात बनली आहे असं काही होत नसतं. भाषेचा प्रवास हा अखंडितपणे चालूच असतो. त्या प्रवासातला एक टप्पा असं या मान्यतेचं स्वरूप असतं आणि या मान्यतेच्या जोडीला त्याच्यात काही गोष्टी या अर्थकारणाशी संबंधित असलेल्याही मिळतात की ज्याच्यामुळे त्या भाषेबद्दलचं संशोधन, संस्थात्मकता, मुद्रित पुस्तकांची निर्मिती किंवा लुप्तप्राय झालेल्या साहित्याचं पुनर्मुद्रण, नवीन संशोधन करणाऱ्यांना छात्रवृत्ती, त्या भाषेतल्या उच्च शिक्षणासाठी किंवा त्या भाषेच्या बरोबरीने दुसऱ्या एखाद्या भाषेची जोड देऊन द्वैभाषिक शिक्षणासाठी अशा काही तरतुदी या आर्थिक गोष्टींमुळे शक्य होतात आणि त्यामुळे त्या भाषेच्या संदर्भात तिचा विस्तार किंवा तिचा प्रसार आणि प्रचार ह्या गोष्टी अधिक व्यापक प्रमाणात करणं हे आपल्याला शक्य होतं. शिवाय दुसरा भाग असा असतो की अशी एखादी मान्यता मिळाली ना की ती भाषा वापरणाऱ्या सर्व भाषकांना एक प्रकारे आपली अस्मिता ही पुन्हा एकदा जागी झाल्यासारखी अशी एक भावना निर्माण होते. तर त्यामुळे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळणं ही आनंदाचीच गोष्ट आहे. पण त्यामुळे केवळ तो दर्जा मिळाल्यामुळे मराठी भाषा ही श्रेष्ठ ठरतीये किंवा श्रेष्ठ ठरणार आहे असा काही भाग नाहीये. मराठी भाषेचं प्राचीनपण हे जवळपास 2,000 ते 2,500 वर्षापूर्वीपर्यंत जातं. म्हणजे महाराष्ट्री या स्वरूपात ती भाषा ही केवळ महाराष्ट्रातच नाही तर जवळपास भारतभरामध्ये वेगवेगळ्या प्रकारे बोलली आणि वापरली जात होती. संस्कृत भाषेतली जी अभिजात नाटकं आहेत त्याच्यात बऱ्याच वेळेला सामान्य जनांचे संवाद हे प्राकृत भाषेमध्ये असे लिहिले जात. त्या प्राकृत भाषांमध्ये सगळ्यात जास्त संवाद हे महाराष्ट्रीचा वापर करून लिहिले गेलेले आहेत. त्यामुळे त्यावेळची महाराष्ट्री किंवा आजची मराठी ही इतक्या मोठ्या प्रमाणात त्यावेळीही वापरात होती. अगदी लोकसंख्येचा जरी विचार केला तरी जवळपास महाराष्ट्रात, महाराष्ट्राबाहेरच्या इतर राज्यांमध्ये भारतातल्या किंवा ज्याला आपण बृहन महाराष्ट्र म्हणतो म्हणजे जगभर पसरलेली मराठी भाषकांची संख्या ही सगळी विचारात घेतली तर 15 कोटी लोकांच्या आसपास ही भाषा ही बोलली जाते. त्यांची मातृभाषा असं म्हणून तिचा सन्मान केला जातो.
जगातल्या सगळ्या भाषांची क्रमवारी जर लावली, ती भाषा वापरणाऱ्या जनसंख्येच्या प्रमाणामध्ये, तर मराठीचा क्रमांक हा 15 क्रमांकाच्या आसपास हा कायम राहिलेला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर बोलली जाणारी ही भाषा ही नक्कीच त्या भाषा वापरणाऱ्या जनांच्या सांस्कृतिक परंपरा, सांस्कृतिक जीवन याच्यासाठी एक खूप महत्वाचा घटक ठरलेली आहे, यात काही वादच नाही. सर, मग आता पुढचा मुद्दा येतो की मराठी भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी काय करता येईल? मराठी भाषेच्या प्रचारासाठी आणि प्रसारासाठी आजच्या घडीचा जर विचार केला तर खूप व्यासपीठं ही मुळात उपलब्ध आहेत आणि त्या व्यासपीठांचा खूप मोठ्या प्रमाणावर वापरही मराठी भाषक हे आजच्या घडीला तो करत आहेत वापर. म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर समाज माध्यमांवर जे वेगवेगळी व्यासपीठं उपलब्ध आहेत त्याच्यात मराठी भाषा विषयक किंवा मराठी भाषेतनं खूप मोठ्या प्रमाणावर साहित्य निर्मिती होत असते. जगभरातले कितीतरी मराठी भाषक हे या व्यासपीठांचा उदंड वापर करत असतात. पण तरीसुद्धा जेव्हा एखाद्या भाषेच्या प्रसाराचा किंवा प्रचाराचा आपण विचार करतो त्यावेळेला आजच्या घडीला त्या भाषेचा वापर किती आहे या बरोबरीनेच भविष्यामध्ये त्या भाषेचा वापर हा किती प्रमाणात होऊ शकतो किंवा व्हायला हवा, त्या उद्देशाने आपण आज काही करतोय का, हा मुद्दा खूप महत्वाचा असतो. भाषेच्या बाबतीत नेहमी असं म्हटलं जातं की आज जर 4-5 वर्षाची मुलं ही त्या भाषेचा वापर करत असतील तर आजच्या दिवसापासनं पुढची जवळपास 70-75 वर्ष ती भाषा नक्कीच टिकून राहील याची आपण खात्री बाळगू शकतो. तर त्यामुळे मुलांपासनं त्या भाषेच्या वापराला सुरुवात झाली पाहिजे आणि ही सुरुवात ही अधिक प्रभावी पद्धतीने कधी होईल तर त्या मुलांच्या पालकांनी आवर्जून आपल्या पाल्यांना या भाषेच्या वापराचं, या भाषेतनं ज्ञान संपादन करण्याचं, या भाषेतूनच आपले दैनंदिन किंवा इतर समाजव्यवहार करण्याचं जर शिक्षण दिलं, तशी सवय लावली, तशी गोडी लावली, तरच त्या भाषेचा प्रसार आणि प्रचार हा भविष्यातही कायम राहू शकतो. आता हे करायचं म्हटलं तर मराठीला एका बाजूला ज्ञानभाषा म्हणून मान्यताही मिळायला हवी, त्या दृष्टीने मराठीची वाढही व्हायला हवी आणि दुसऱ्या बाजूला अर्थातच सामान्य जनांसाठी सुद्धा ती व्यवहार भाषा या स्वरूपातही वृद्धिंगत व्हायला हवी. ज्ञानभाषा मराठी कशी होऊ शकेल याच्या बाबतीत सुधीर रसाळ सरांनी एक त्यांच्या बाबतीतच विंदा करंदीकरांच्या संदर्भात घडलेला किस्सा सांगितला. ते सांगतात की एकदा मी विंदा करंदीकरांकडे गेलो असताना आमच्या बोलण्यात मराठी ही ज्ञानभाषा केव्हा होणार हा विषय निघाला. तेव्हा विंदा कठोर शब्दात मला म्हणाले, यावर नुसती चर्चाच करण्यात आपल्याला रस आहे. जर विद्यापीठातल्या प्रत्येक प्राध्यापकानं आपल्या आयुष्यात आपल्या विषयाचं एक पुस्तक जरी मराठीत भाषांतरित केलं तर मराठी भाषेत पुरेशी अभ्यास सामग्री उपलब्ध होईल आणि मग मराठी माध्यम करणं सहज शक्य होईल. मी अरिस्टॉटलचं काव्यशास्त्र मराठीत आणलंय. सांग, तू कुठल्या पुस्तकाचं भाषांतर करतोस? विंदांच्या या प्रश्नावर मी गप्प राहणंच इष्ट समजलो. सुधीर रसाळ सरांनी विंदांच्या प्रश्नावर गप्प राहण्याचा पर्याय निवडला. त्याच पद्धतीचा पर्याय हा मराठी भाषेच्या कार्यक्षेत्रात काम करणारे अनेक तज्ज्ञ हे तो पर्याय निवडतात आणि मग
त्यांच्याजवळचं ज्ञान जे कदाचित त्यांनी इतर भाषांमधून मिळवलेलं असतं, ते ज्ञान हे त्यांच्यापुरतं आणि त्या मूळ भाषेतच मर्यादित राहून मराठीमध्ये ते ज्ञान येण्याची कवाडं ही बंद होऊन जातात. सुदैवाने आज परिस्थिती अशी आहे की मराठी भाषेच्या बाबतीत अनुवाद क्षेत्रामध्ये खूप लोक काम करतात आणि अनेक तज्ज्ञ हे आपापल्या विषयातलं ज्ञान, आपापल्या विषयातली माहिती ही मराठीमध्ये आवर्जून आणण्याचा प्रयत्न करतात. आज तुम्ही जर वर्तमानपत्र किंवा इतर नियतकालिकांचं स्वरूप पाहिलं तर त्यात सुद्धा इतके वेगवेगळे विषय हाताळलेले असतात. त्या विषयात काम करणाऱ्या इतक्या लोकांनी आपापल्या दृष्टिकोनातनं, आपापल्या क्षमतेप्रमाणे त्या विषयाशी संबंधित मराठीत साहित्य निर्मिती केलेली असते. तर त्यामुळे मराठीच्या प्रसार प्रचाराच्या बाबतीत या वेगवेगळ्या आघाड्यांवर काम चालूच आहे. आपल्याला मुख्य भर द्यायला हवा तो म्हणजे आज लहान मुलं जी आहेत त्यांचा ओढा हा मराठीकडे कसा वळेल याच्याकडे आपण आवर्जून प्रयत्न करायला पाहिजेत. इतर अनेक अशा भाषा आहेत की ज्याच्यात त्या भाषांमधले खूप मोठे साहित्यिक हे आवर्जून मुलांसाठी साहित्य निर्मिती करण्याचा प्रयत्न करतात, त्यात यशस्वी होतात. त्यांच्या केवळ नावामुळे नाही तर त्यांच्या या विशेष प्रयत्नांमुळे, त्यांच्या त्या वेगळ्या प्रतिभेमुळे मुलंसुद्धा त्यांच्या साहित्याकडे आकर्षित होतात. मला सहज आठवतंय ते बंगालीमध्ये रवींद्रनाथ टागोरांनी खास मुलांसाठी म्हणून खूप मोठ्या प्रमाणावर साहित्य निर्मिती केली. जे साहित्य हे आजसुद्धा आजच्या घडीच्या बंगाली मुलांना बंगाली भाषेकडे ओढून घेण्याला अतिशय मोठ्या प्रमाणावर कारणीभूत ठरतं. तर अशा पद्धतीने केवळ मोठ्या प्रौढांसाठीच साहित्य निर्मिती असा भाग न ठेवता जर मराठीतल्या सुद्धा प्रथितयश लेखकांनी मुलांसाठी साहित्य निर्मिती केली आणि त्यासाठी काही विशेष प्रयत्न केले तर मला असं वाटतं की ती एक खूप मोलाची देणगी केवळ बालसाहित्यासाठी नाही तर मराठी भाषेच्या प्रसार प्रचारासाठी सुद्धा उपयोगी पडणारी देणगी ठरेल. सर, नुकतंच साहित्य संमेलन झालं आहे, तर त्या पार्श्वभूमीवर साहित्य संमेलन कशी महत्वाची भूमिका या संदर्भात बजावू शकतील? आत्ता नवी दिल्लीमध्ये जे साहित्य संमेलन झालं ते मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतरचं पहिलंच साहित्य संमेलन आणि त्यानिमित्ताने या साहित्य संमेलनाच्या ज्या अध्यक्षा तारा भवाळकर, तर त्यांनी वेगवेगळ्या मुलाखतींमधून, आपल्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणांमधून अनेक प्रकारचे मुद्दे हे चर्चिले आहेत. त्या मुद्द्यांमध्ये मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळणं इथपासून ते आज मराठी भाषेतील तरुण तरुणींच्या साहित्य निर्मितीच्या सगळ्या पैलूंपर्यंत अनेक विषयांवर ताराताईंनी आपली अगदी मनमोकळी मतं ही व्यक्त केलेली आहेत. या संमेलनाला त्याची अत्यंत मर्यादित मुदत लक्षात घेता आणि या संमेलनाच्या आधी आणि पार्श्वभूमीवर ज्या काही गोष्टी घडत असतात त्या सगळ्याचा विचार करता त्याला येणारे जे उत्सवी स्वरूप आहे ना ते फार काही आपल्याला टाळता येणं अवघड असतं. त्यामुळे या संमेलनाची एक ठराविक चौकट बनलेली आहे. आता जर तुम्ही याच सुमाराला भारतातल्या विविध ठिकाणी इतर जी साहित्य संमेलनं भरलेली आहेत, म्हणजे उदाहरणार्थ जयपूरचं साहित्य संमेलन आहे किंवा केरळचं साहित्य संमेलन आहे, दिल्लीला दरवर्षी एक आंतरराष्ट्रीय पुस्तक प्रदर्शन भरतं आणि त्यात फक्त पुस्तकांची विक्री एवढा एकच भाग नसतो तर त्याला जोडून
इतरही अनेक साहित्यिक उपक्रम राबवले जातात, चर्चासत्र असतात. पण या सगळ्या ठिकाणी एक म्हणजे खूप नामवंत लोक तिथे उपस्थिती लावतात. राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्यांनी काम केलेलं आहे, अशा केवळ साहित्यातल्याच नव्हे तर इतरही क्षेत्रातल्या नामवंतांची या संमेलनांना उपस्थिती असते. त्या संमेलनांमध्ये जी चर्चासत्र असतात, ती चर्चासत्र ही पण खूप वेगवेगळ्या विषयांना वाहिलेली असतात. आणि या सगळ्याच संमेलनांमध्ये साहित्याच्या आणि साहित्य व्यवहाराच्या बाबतीत अत्यंत सजग असणारे असे रसिक, वाचक आवर्जून उपस्थिती लावतात. या सगळ्या पार्श्वभूमीवर मराठी साहित्य संमेलनाच्या बाबतीत बरेचदा ते साहित्य संमेलन गाजतं ते साहित्य बाह्य विषयांच्यामुळेच बरेचदा गाजतं. आणि त्याच्यात अगदी व्यक्तिगत मानापमानाच्या नाटकापासून ते इतर अनेक बाबी या त्या चर्चेमध्ये येत असतात. म्हणजे अगदी राजकीय नेत्यांनी व्यासपीठावर यावं की येऊ नये, राजकीय नेत्यांचा सहभाग या साहित्य संमेलनांमध्ये किती मर्यादेपर्यंत आणि कशा स्वरूपात असावा, असू नये, अगदी माजी साहित्य संमेलनाध्यक्षांना या संमेलनाचं निमंत्रण योग्य प्रकारे मिळालेलं आहे का नाही, इथपासून कितीतरी छोट्या छोट्या गोष्टींच्या बाबतीत या सगळ्या संमेलनामध्ये साहित्य बाह्य विषयांनाच बरेचदा अधिक प्राधान्य मिळतं की काय, अशी शंका वाटायला लागते. साहित्य संमेलन आणि साहित्य संमेलनाचे जे अध्यक्ष आहेत, त्यांची विचारधारा, त्यांची त्या वर्षभरातली एकूणातच कार्यपद्धती, या सगळ्याचा मराठी भाषकाच्या सांस्कृतिक जीवनावर अधिक खोल ठसा उमटला पाहिजे, ही गोष्ट ही काहीशी बाजूला पडते. आणि ते 3 किंवा 4 दिवस हे उत्सवी पद्धतीने साजरे करणं आणि त्याच्यानंतर मग पुढच्या साहित्य संमेलनापर्यंत काय असेल त्याप्रमाणे बघूयात अशा पद्धतीने वाट पाहणं, इतकंच त्याचं स्वरूप मर्यादित होऊन जातं. या साहित्य संमेलनाचा दीर्घकाळ परिणाम हा महाराष्ट्रातल्या सांस्कृतिक जीवनावर किंवा मराठी भाषकांच्या दैनंदिन म्हणा किंवा सांस्कृतिक जीवनावर असा ठसा या स्वरूपात उमटलेला आहे, असं आपल्याला फारसं दिसत नाही. या दृष्टीने काय करता येईल, हा या सगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या क्रियाशील लोकांनी एकत्र येऊन त्या बाबतीत एखादं धोरण ठरवण्याचा असा विचार आहे. त्या बाबतीत कुणीतरी पुढाकार घेऊन तसं काम करायला हवं, असं मला वाटतं. एखाद्या भाषेला जेव्हा अभिजात दर्जा दिला जातो तेव्हा त्या भाषेचा इतिहास आणि परंपरा किती प्राचीन आहे हे पाहिलं जातं. त्या दृष्टीनं प्राचीन साहित्यावर आधारित कलाकृतीचं प्रकाशन करण्यात राजहंसचं योगदान कसं आहे? राजहंस प्रकाशनाने काही पुस्तकं ही त्याच्या व्यवसायाचा विचार न करता आवर्जून प्रसिद्ध केली. आता मराठी भाषेच्या इतिहासाबद्दल म्हणायचं झालं तर जवळपास 2000पेक्षा जास्त वर्षाचा इतिहास मराठी भाषेला आहे. त्याच्यातले जर ठळक टप्पे आपण पाहिले तर अगदी सुरुवातीला गाथा सप्तशतीसारखं एक ग्रंथ हा मराठीमध्ये निर्माण झालेला होता. त्याच्यानंतरचा टप्पा म्हणजे महानुभाव साहित्य. तर महानुभाव साहित्याच्या बाबतीत राजहंसनी डॉक्टर शैलजा बापट यांनी केलेलं एक फार मोठं काम आपल्या व्यासपीठावरनं प्रकाशात आणलं. महानुभाव वाङ्मय भाग 1 आणि भाग 2 हे द्विखंडात्मक ग्रंथांचं प्रकाशन हे राजहंसच्या व्यासपीठावरून झालं. आणि ह्यात
चक्रधरांच्या शिकवणीचा आणि त्या जोडीलाच महानुभाव वाङ्मयामध्ये व्याख्यान परंपरा ही जी परंपरा होती त्याचा खूप विस्तृत आढावा हा शैलजा बापट मॅडमनी घेतलेला आहे. त्याच्या पुढचा भाग आपण जर टप्प्याच्या बाबतीत म्हटलं तर अर्थातच ज्ञानेश्वर माऊलींनी लिहिलेली ज्ञानेश्वरी येते. तर त्या ज्ञानेश्वरीच्या काही भागाचं रसग्रहण करणारं ज्ञानेश्वरी स्वरूप तत्वज्ञान आणि काव्य हे मवा धोंड यांनी लिहिलेलं पुस्तक हे राजहंसतर्फे प्रकाशित केलं गेलं. ज्ञानेश्वरीतल्या एका अनवट भागाचा वेगळ्याच दृष्टिकोनातनं म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनातनं विचार करणारं एक न्यूटनाते वाट पुसतू नावाचं श्रीश बर्वे यांनी लिहिलेलं एक पुस्तक हे राजहंसनी प्रकाशित केलेलं आहे. त्याचप्रमाणे जाळ्यातील चंद्र नावाचं मवा धोंडांचं जे एक ललित निबंधांचं पुस्तक आहे त्याच्यातही हा विषय याला स्पर्श केलेला आहे मवा धोंडांनी. त्याच्यानंतरचा भाग जर आपण पाहिला तर तुका झालासे कळस, त्यात तुकाराम महाराजांच्या अभंगांची शैली मीमांसा हे डॉक्टर दिलीप धोंडगे यांचं तुकारामांच्या अभंगांचं आजच्या समीक्षेच्या दृष्टिकोनातनं केलेलं विश्लेषण असं दिलीप धोंडग्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. त्याबरोबरच अभंग तुकयाचे चिकित्सक अभ्यास या नावाने डॉक्टर दत्तात्रय पटवर्धन यांनी तुकोबांच्या चरित्राचा, तुकोबांच्या अभंगांचा एक अतिशय वेगळा अर्थ मांडणारं असं पुस्तक लिहिलेलं आहे. ते राजहंसनी प्रकाशित केलं. मराठी ही सोप्या पद्धतीने शिकवली जावी, मराठी ही शुद्ध स्वरूपात काय प्रकारे लिहिली जावी, मी अर्थातच प्रमाण भाषेबद्दल बोलतोय. तर या सगळ्या गोष्टींचा विचार करून अरुण फडके हे जे सुप्रसिद्ध व्याकरण तज्ज्ञ होते त्यांनी मराठीच्या ह्या विषयाबद्दल, ह्या पैलूबद्दल वेगवेगळी पुस्तकं लिहिलेली आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर मला मराठी शिकायचंय असं त्यांचं एक अतिशय प्राथमिक दर्जाच्या मराठी शिकण्यापासूनचं पुस्तक हे राजहंसच्या व्यासपीठावरनं प्रसिद्ध झालेलं आहे. त्याबरोबरच शुद्धलेखन मार्ग प्रदीप, सोपे मराठी शुद्धलेखन, शुद्धलेखन ठेवा खिशात या पद्धतीची अरुण फडक्यांची अतिशय सुलभ, सोपी अशी पुस्तकं ही राजहंसनी प्रसिद्ध केलेली आहे. सामान्य नाम बनवणं हे मराठीचं एक खास वैशिष्ट्य मानलं जातं. तर असा सामान्य नामाचा एक कोश हा अरुण फडक्यांनी बनवला, तो राजहंसनी प्रकाशित केलेला आहे. त्याच्या जोडीलाच मराठी भाषेचं आजच्या घडीला असलेलं बदलतं स्वरूप त्या भाषेनी वेगवेगळ्या इतर भाषांमधनं आत्मसात केलेले आणि जणू काही मराठीच बनतील, मराठीच वाटतील अशा पद्धतीचे शब्द, अशा शब्दांचा समावेश केलेला भाटिवडेकरांचा राजहंस मराठी व्यावहारिक शब्दकोश हाही राजहंसतर्फे प्रकाशित केलेला आहे. मराठीच्या जोडीलाच इतर भाषांशी नातं सांगणारे असेही काही कोश हे राजहंसनी प्रकाशित केलेले आहेत. वाके लेले या तज्ज्ञांनी लिहिलेले वाक्यकोश हे राजहंसनी प्रकाशित केले. मराठी भाषेतल्या इतर काही शब्दांच्या गमती सांगणारे शब्दतरंग अशा पद्धतीची काही पुस्तकं, हे शब्दतरंग पुस्तक डॉक्टर उमेश करंबेळकरांनी लिहिलेलं पुस्तक आहे. त्याच्यात त्यांनी मराठीतल्या काही अनवट शब्दांच्या वापराबद्दलच्या गमती या सांगितलेल्या आहेत. तर अशा मराठी भाषेच्या विविध पैलूंचा विचार करणारी अनेक पुस्तकं ही राजहंसनी प्रसिद्ध केलेली आहेत. अनुवादाच्या बाबतीत
अनुवाद करताना कुठले कुठले निकष महत्वाचे मानायला हवेत आणि कुठल्या कुठल्या निकषांवर आपण काम करायला हवं, त्याच्याकडे लक्ष पुरवायला हवं, या गोष्टीचं विवरण करणारं प्रामाणिकही सुंदरही हे करुणा गोखल्यांचं एक पुस्तक, हेही भाषेच्या अभ्यासकांसाठी, विशेषतः अनुवाद क्षेत्रात काम करणाऱ्या अनुवादकांसाठी अत्यंत उपयुक्त असं पुस्तक ठरावं. त्याचबरोबर मराठी व्याकरणाची अत्यंत सुंदर मीमांसा करणारं अक्षरमात्र तितुके हे डॉक्टर नागेश अंकुश यांनी लिहिलेलं पुस्तकही या भाषेच्या अभ्यासकांसाठी उपयुक्त ठरेल असं मला वाटतं. मराठीच्या प्रसारात नवमाध्यमांचा प्रभावी वापर हा देखील एक महत्वाचा भाग आहे. तर या संदर्भात राजहंस प्रकाशनाकडून कोणकोणते नवीन प्रयोग सध्या सुरू आहेत? मला एक गोष्ट आधी स्पष्ट करू दे की नवीन माध्यमं ही अस्तित्वात आल्यानंतरही पुस्तकाच्या स्वरूपात प्रसिद्ध होणारा मजकूर, म्हणजे छापील पुस्तकाच्या स्वरूपात प्रसिद्ध होणारा मजकूर, याचं आकर्षण केवळ मराठीसाठीच नव्हे तर जगभर हे अजूनही कायम असलेलं दिसतं. त्याची मोहिनी ही अजूनही वाचकांवर, रसिकांवर गारुड करू नये असं आपल्याला दिसतं. पण त्याच्या जोडीलाच इतर माध्यमांचा सुद्धा मोठ्या प्रमाणावर उपयोग आणि वापर हा सर्व पातळ्यांवर आजकाल होताना दिसतो. याच्यातच आपलाही सहभाग असायला हवा म्हणून राजहंस प्रकाशनाने मुद्रित पुस्तकांच्या जोडीलाच आता ई-बुक्स या स्वरूपातही पुस्तकं प्रकाशित करायला प्रारंभ केलेला आहे गेल्या बऱ्याच दिवसापासून. त्याबरोबरच राजहंस प्रकाशनाची कितीतरी पुस्तकं ही श्राव्य माध्यमामध्ये म्हणजे ऑडिओ मीडियममध्ये उपलब्ध आहेत. याशिवाय यूट्यूब किंवा वेबसाईट, आत्ता आपण ज्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेलो आहोत तो पॉडकास्ट सारखा कार्यक्रम, अशा इतरही दृकश्राव्य माध्यमांचा उपयोग हा पुस्तकांच्या प्रसारासाठी राजहंस प्रकाशन आवर्जून करतं. याचं कारण पुस्तक प्रकाशन हा राजहंस प्रकाशन केवळ अर्थप्राप्तीचा किंवा उपजीविकेचा व्यवसाय अशा नजरेने बघत नाही, तर राजहंससाठी पुस्तक निर्मिती, पुस्तक प्रकाशन आणि ते पुस्तक हे जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचवण्याची खटपट, हा प्रयास, हे प्रयत्न हे एखाद्या व्रतासारखं पाळलं जातं. ग्रंथप्रसार ही राजहंसच्या दृष्टीने एक चळवळ आहे आणि त्यामुळे राजहंसचं जे ब्रीदवाक्य आहे, विषयांचं वैविध्य आणि आशयाची समृद्धी, तर या ब्रीदवाक्याला जागण्याचं काम राजहंसचे सर्वेसर्वा दिलीप माजगावकर, आमच्या रेखा वहिनी माजगावकर, राजहंसची पूर्ण संपादकांची टीम म्हणजे माझे ज्येष्ठ सहकारी आनंद हार्डीकर, विनया खडपेकर, शिरीष सहस्रबुद्धे, करुणा गोखले, प्रिया निघोजकर, आरती घारे, त्याच्या जोडीलाच राजहंसचे निर्मिती प्रमुख शिरीष शेवाळकर आणि राजहंसच्या उच्च निर्मिती मूल्यांना सार्थ ठरवणारे आणि ती परंपरा कायम राखणारे शिरीष शेवाळकरांच्या निर्मिती संघातले त्यांचे इतर सहकारी, राजहंसचे वेगवेगळे कलाकार, या सगळ्यांचंच या ब्रीदवाक्याला जागण्यासाठी मनापासून प्रयत्न चालू असतात. आणि त्यामुळेच राजहंसच्या पुस्तकांची निर्मिती ही आमच्यासाठी केवळ एक काम ठरत नाही, तर तो आमच्यासाठी एक आनंद सोहळा असतो. धन्यवाद. हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर आमचा चॅनल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. तसंच या एपिसोडची लिंक तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा नातेवाईकांना नक्की शेअर करा. राजहंसी मोहर हा पॉडकास्ट स्पॉटिफाय, ॲपल पॉडकास्ट, गाना, ॲमेझॉन म्युझिक, जिओ सावन अशा लीडिंग प्लॅटफॉर्मसह राजहंस प्रकाशनाच्या यूट्यूब चॅनलवरही ऐकण्यासाठी मोफत उपलब्ध आहे.
राजहंसी मोहर ही राजहंस प्रकाशनाची निर्मिती असून साऊंड्स ग्रेडची 2025ची प्रस्तुती आहे.